रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई कला विभाग सादर करतात 2 अंकी नाटक फ्रीज महादेव। मग ते वृत्तपत्र स्वतः विकत घेतलेले असो किंवा दुसऱ्याच्या दारावरून उचललेले असो, चण्या शेंगदाण्याचे खारट वृत्तपत्र असो किंवा वडा समोसायांचे तेलकट वृत्तपत्र असो, अशा सर्व प्रकारचे वृत्तपत्र वाचणाऱ्या आणि वापरणाऱ्या वाचकांचे वाचा नाहीतर नका वाचू आम्ही बातमी देणार या वृत्तपत्र पुरस्कार सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचं ताजं स्वागत करते। का त्याचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्यापर्यंत बातमी पोहोचवणाऱ्या बातमीदाराचं, त्याच्या संपादकाच्या कचेरीचं, कचेरीतल्या पत्रकाराचं, पत्रकारांच्या खबऱ्यांचं कौतुक करणार आहोत। तर थेट मुद्द्यावर येण्यासाठी सर्वोत्कृष्ट मटक्याचे आकडे, सर्वोत्कृष्ट चुटकुले, सर्वोत्कृष्ट उत्तेजित करणाऱ्या बातम्या, सर्वोत्कृष्ट रंजक बातम्या, या सर्व श्रेणीतील बातम्या यांचे पुरस्कार आपण देऊन झालेत असं गृहीत धरून थेट महत्त्वाच्या पुरस्काराकडे वळूया। सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र 2024 आणि नामांकने आहेत ठोकमत, तर मंडळी काय वाटतं कोणाला मिळेल हा सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र 2024? एनी गेसेस? असं काही घडणार नाहीये का? हा, कारण हा जो इथे बसलाय ना त्याचं हे स्वप्न आहे। सेट आणलाय तर राहू द्या, तुम्ही नुसतेच जा। तू आहेस? मी आहे मग? अरे थँक्यू काय? आणि तू अरे उठ, अरे उठ। थांब, तो असा नाही उठणार। And the award goes to जिंकलं जिंकला वगैरे नाहीयेस। आणि किती झोपा काढतोस रे? झोपलो नव्हतो ग।
बातमी आहे. ए, हौस. आत्ता कसं काय आलास? आत्ता कसं काय आलास? तुझी एंट्री याची एंट्री आता नाहीये. नाहीये? नाही. म्हणजे तू पागल आहेस का तारी? एवढ्या वेळ रिहर्सल केली तरी कसा चुकतोय हा? गई हंजाच आहे. हे चाय. नाही, तू स्क्रिप्ट मागव. अरे भाजी पण आण रे. हा. आता कसं होते मध्ये? डान्स होतो, मग मी याला उठवते. मग हे बघ, तुझी एंट्री बघ कुठे आहे. मधूनच आलाय. मधूनच आला. चल चल. आणि तू काय? तू झोपलायस. आणि तू? माझं काय? काय नाही. मंडळी, माफ करा, त्याचं काय आहे, आमच्या मंडळातल्या कलाकारांना अभिनयाची खास, त्यामुळे त्यांनी मधूनच सुरुवात केली. पण आता सगळा गोंधळ दूर झालाय. मी आले. आपण गोष्टीकडे वळूया. त्याचं झालं असं, एक दिवस खूप जोरात पाऊस पडत होता. ह्या विजा झाल्या. वर विजा कडाडत होत्या, खाली जमीन हादरत होती आणि मध्ये आमच्या घराच्या पत्र्यावर, म्हणजे शिवप्रसाद स्टोअरच्या पत्र्यावर पावसाच्या पाण्याचा कर्कश आवाज येऊ लागला. तर 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 तर. आणि या अशातच आमच्या घराची म्हणजे स्टोअरची लाईट बंद चालू बंद चालू बंद चालू होत होती. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी घाबरल्या. आणि इतक्यात माझी नजर पावसापासून वाचण्यासाठी स्टोअरच्या आडोशाला येऊन उभ्या राहिलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात सिगरेट होती. डिस्क्लेमर. स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ. धूम्रपान आजच सोडा. कंटिन्यू. तो अर्धा भिजलेला आणि अर्धा कोरडाच होता. त्याने खिशातून रुमाल बाहेर काढला आणि आपले ओले केस पुसत पुसत त्याची नजर माझ्याकडे गेली. आणि कोइन्सिडन्स म्हणा किंवा आणखी काही, त्याच वेळी माझीही नजर त्याच्याकडे गेली. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून गोड हसलो. आणि मग तो पत्र्याचा कर्कश आवाज बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यासारखा येऊ लागला. डीडीजे मधलं लाव ना. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. असं मनातल्या मनात सुंदर डान्स झाल्यानंतर ह्याच्यात आणि ह्यांच्यात काय बोलणं झालं मला कळलंच नाही. कारण ते फक्त हातवारे करून बोलत होते. अचानक याने बोटाने माझ्याकडे इशारा केला आणि यांनी माझा हात त्याच्या हातात देत इतकंच म्हणाले, हा घ्या तुमचा पेन. पेन पेन नाही, लेखणी आहे माझी लेखणी. वा. आता तुम्हाला माझ्या आणि याच्या नात्याबद्दल कळालं असेलच. मी लेखणी. काय झालं? ओळखलं नाही? मराठीत सांगितलेलं कळत नाहीये का? हिंदीत सांगू? कलम. अहो, मी तुमच्या शर्टाच्या खिशात आहे. सगळीकडे असते मी. अरे हा, कन्फ्युज झालात ना की अरे लेखणी आहे तरी कशी काय बोलतेय? अरे हा, मी कशी काय बोलायला लागले? हे बघा, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल ना, तर नाटक संपल्यानंतर नाटकाच्या लेखकाला किंवा दिग्दर्शकाला जर ते थांबले असतील तर त्यांना विचारा. कारण त्यांनी मलाही काहीच सांगितलं नाही. तरी मी त्यांना म्हटलं की माझं बाबा आपलं लिहिण्याचं काम आहे. तर त्यावर दिग्दर्शक मला एकदम ॲटिट्यूडमध्ये बोलला, हे बघ यावेळी ना आपण जरा वेगळं नाटक करतोय, फुल एक्सपेरिमेंटल. या एक्सपेरिमेंटलच्या नावाखाली हल्ली दिग्दर्शक काहीही करतात. असं तुम्हाला माझी ओळख पटली. मी लेखणी.
नाम तो सुना ही होगा, माधव पातरीकर. इश, हे ऐकून मी शाळीत झाले. मग आमचा प्रवास सुरू झाला. माझा पायगुण, शाईगुण, आधी लिपिक, मग छायाचित्रकार, सहसंपादक, मुद्रित शोधक आणि आता अशा सगळ्या भूमिका हा एकटाच बजावतो. अरे हो, माफ करा, यांच्याबद्दल सांगायचं राहूनच गेलं. हे नाना आणि ही नानांची फोटो फ्रेम. पण त्यांची फोटो फ्रेम इथे का, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण कार्यालयात असो किंवा नसो, आपलं अस्तित्व कायम इथे असायला हवं, हा त्यांचा हट्ट. आणि त्या हट्टापायीच त्यांनी ही फोटो फ्रेम करून इथे लावली. इथे म्हणजे दैनिक मंगल प्रभातच्या कचेरीत. ही आहे दैनिक मंगल प्रभातची कचेरी. वाटत नसली तरी आहे, कारण दिग्दर्शकाने एक्सपेरिमेंटलच्या नावाखाली विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा खर्च वाचवलाय. आणि ॲज द वाईस मॅन सेड, नाटक हा व्हिज्युअलायझेशनचा भाग आहे. तसं इथून पुढचं नाटक मी माझ्या बोलण्यातून तुम्हाला व्हिज्युअलाइज करून देईनच. बाकी तो वाईस मॅन कोण आहे तो तुम्ही गुगल करा नाटक संपल्यावर. तर या दैनिक मंगल प्रभातला आता जवळजवळ 30 वर्ष पूर्ण झाली आणि माधवला या कचेरीत येऊन 10 वर्ष. माधव साधा, सरळ, मालकाच्या आज्ञेत असणारा तत्वनिष्ठ पत्रकार. माधव अरे उठ. माधव, पत्रकारांनी स्वप्नात रमून चालत नाही, त्यांनी सत्य सांगायची असतात. अरे कधी कोणती बातमी चालून येईल सांगता येत नाही. माधव उठ ना. माधव, फोन आला. बातमी. कसला फोन आला? गेले 5 दिवस झाले नानांनी बिलच भरलं नाहीये त्याचं. कुठून फोन येणार आहे? हो ग, विसरलोच. नाही पण बरंच झालं तो फोन बंद आहे. नाहीतरी त्याच्यावर कसल्या बातम्या येत होत्या म्हणा. काय तर कोणाची कोंबडी हरवली आहे, कोणाची आजी चोरीला गेली आहे. अगं त्या दिवशी तर कोणाची छत्रीस किडनॅप झाली होती. ह्या काय बातम्या कशा असायला हव्या, ज्याने समाज ढवळून निघेल. अशा बातम्यांचा शोध घ्यायला पाहिजे ज्याने वाचकांच्या मनामध्ये धगधगती आग निर्माण होईल. वणवा पेटला पाहिजे, वणवा. सगळीकडे फक्त मंगल प्रभातची चर्चा व्हायला पाहिजे. आता अशा बातम्या मिळणार आहेत कुठून? फोन बंद आहे. जॉली चायवाली. चाय बोले चाय साहब. एनी अपडेट? क्या बताऊं साहब आपको, आज सुबह 7 बजे 7 रास्ता के 7वें गली में, 7वें बिल्डिंग में, 7वें फ्लैट में, 7 नंबर खोली में चोर ने चोरी करके वहाँ पे 7 स्टार एसी देख के चक्क 7 तासाची झोप घेतली. हो का? कारण तो MS धोनीचा फॅन होता. सारा फॉर रीजन. जॉली और इंटरेस्टिंग. साहब आपको ना एक लेटेस्ट खबर बताती हूँ. आता जसं की लाडकी बहीण योजना आली, त्यानंतर लाडका भाऊ योजना पण येणार आहे. आणि नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार लाडके विद्यार्थी उत्कर्ष मंडळ सभासद योजना पण येणार आहे. और कुछ इंटरेस्टिंग? पर एक ना टॉप वाली खबर बताती हूँ आपको. अभी ये विद्यार्थी उत्कर्ष का स्नेह सम्मेलन का नाटक चल रहा है ना, उसके बाद शेयर मार्केट अप जाने वाला है. सर एक पर्सनल खबर बताती हूँ. अभी ना इलेक्शन आने वाला है और मैं निवडणूक के लिए खड़ी हुई हूँ और मुझे पता है मैं इसमें लड़के आऊंगी. चाय बोलो चाय. तुला सांगतो, मला दैनिक मंगल प्रभातला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं. मला मोठमोठ्या दैनिकांमधून ऑफर्स आल्या. चल काय पण मी सगळ्यांना नाही म्हणालो. आय रिजेक्टेड देम ऑल. इंग्लिश न्यूजपेपर मधून आलेली ती ऑफर. अरे पण का? अगं का म्हणजे, अगं तिथे खोट्या बातम्या छापल्या जातात. इथे तसं नाहीये. इथे मी सत्य सांगू शकतो, सत्य लिहू शकतो. आणि त्याच मोठ्या सत्याचा आज मला शोध घ्यायचा. अशा बातमीचा शोध घ्यायचा नाही ज्याने हा फोन सतत वाजत राहिला पाहिजे, वाजायचा कधीच थांबला नाही पाहिजे. पेटीएम पर 743 रुपये प्राप्त हुए. पेटीएम करो. केलाय हा रिचार्ज. थँक्यू. आला लगेच फोन आला.
हॅलो. हॅलो. हा बोला ना. दैनिक मंगल प्रभात का? हो हो बोलतोय. एक महत्वाची बातमी आहे. अहो सांगा ना. नाना बेंद्रे गेले. काय काय? नाना बेंद्रे गेले? नाना या दैनिक मंगल प्रभातचे प्रमुख, माधवचे अन्नदाते. तुम्हाला सांगते, वर्षानुवर्ष इमानीद्वारे या माणसाने फक्त आणि फक्त कंजूसपणाच केलाय. अहो साधी कार्यालयाची जळमट काढायला सुद्धा कोणाला नोकरीवर ठेवलं नाही. हा आता तेच गेले म्हटल्यावर माधवला धक्का बसणं स्वाभाविक आहे. आज या ठिकाणी तुम्ही नानांच्या शोकसभेला आलात, त्यासाठी खरंच तुमचे आभार. मला सांगतो, नाना म्हणजे खरं तर नानाच होते. ते इतक्या रात्री कार्यालयात कधीच यायचे नाही. रात्रीच काय, ते दिवसा सुद्धा कधी आले नाही. आज तशीच काही महत्वाची बातमी असली तर मी त्यांना फोन करून पहिल्या पानावर टाकू का हे विचारायचो, पण सवयीप्रमाणे ही बातमी सुद्धा नाना गेल्याची पहिल्या पानावर टाकू का हे विचारण्यासाठी फोनवर हात ठेवला खरा हो, पण लगेचच क्रूर वास्तवाचं भान आलं. म्हणजे मी हा प्रश्न नानांना आता कधीच विचारू शकणार नाही. पण झालं कधी? एक मिनिट. एक बोटे. हा एक बोटे. हा अहो हे कधी झालं? हे मी तुम्हाला विचारतो आहे, नाना बेंद्रे गेले का? का का तुम्ही ऐकूनच नाही घेतलं का? नाना बेंद्रे गेले का हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही मला आज काय तो प्रश्न विचारता आहात? काय माणसे हापिसात आहेत का नाना? अच्छा 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 अच्छा, तुम्हाला कळलं का? अहो जिवंत आहेत नाना. आता मला हायस झाला. हो आणि मलाही. मी सांगते आला आहे. अरे हो जिवंत आहेत नाना. अच्छा. मी सांगते याला हायचं काय झालं. माधवचा ह्या महिन्याचा पगार अजून बाकी आहे. एक बोटे. हा नाना हे निवासी संपादक आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना त्यांच्यामुळेच निघाली हो. अच्छा. हो त्यामुळे ते आपल्या निवासस्थानीच असतात, उगाच ऑफिसात येत नाही. नाना ऑफिसात न येण्याचं मुख्य कारण म्हणजे आता परस्पर पेपर निघतोय म्हटल्यावर मला ऑफिसात येण्याची गरजच काय नाही का? पण एक बोटे. हा? नाना मला नेहमी म्हणतात हा. पात्रीकर, येस सर. मी तुला फुल फ्रीडम देतो. तुला जे लिहायचंय ते लिह. अरे जे छापायचंय ते छाप, पण आपला पेपर मात्र खपला गेला पाहिजे. काय? हो आणि आमचा पेपर खपतोय या. त्याला अर्थातच फुल फ्रीडम मिळालेलं ह्याचं लेखन जबाबदार नाहीये. आम्ही मटक्याचे आकडे छापतो, त्यामुळे आमच्या पेपरचा खप जोरात आहे. आणि खपाचं हे रहस्य फक्त मला आणि माधवलाच माहिती. आणि मलाही. ओ हे बघा, माझं नाव सदाशिव एक बोटे. नाना माझा कॉलेज पासूनचा मित्र. आम्ही दोघे एसपी ला एकत्र होतो. आम्ही बंधनामध्ये एकत्र काम केले आहे. जर ते घनश्याम असतील तर मी कोण असेल ओळखा बघू. ओळखा बघू. ओळखा ओळखा ओळखा. कोण म्हणजे धुंडीराज. एक गोटे. हो एक गोटे. वाटलंच तुम्ही मला धुंडीराज बोलणार म्हणून, पण हा माझ्या आत्ताच्या अघळ पघळ बोलण्यावर जाऊ नका आणि माझ्या आत्ताच्या दिसण्यावरही जाऊ नका. त्यावेळी मी खूप नाजूक दिसायचो. त्यावेळी मी लतिका होतो. लतिका? हो काय सांगताय काय मिस्टर एक गोटे? मला एक सांगा, तुमचं टोपण नाव बालगंधर्व तर नाही ना? ओ गॉड जीसस क्राइस्ट. एक गोटे. हो एक गोटे.
ते फार मोठं नाव आहे. आमचं तर आपलं कॉलेजचं नाटक. पण मी लतिकेची भूमिका करायचो यावर नाही ना विश्वास बसत. नाही ना. हो नुसतं घरी गंमत आहे. प्रॅक्टिस तर अहो एकटे कुठे चाललात? माधव हे असे का गेले? मीच फोन कट केला ग. का? अगं काही बातमी वगैरे सांगत नव्हते. अरे सांगितली असती. अरे नुसता टाइमपास तू चाललेला. नाही. ती बघ आली बातमी. हॅलो, तुम्ही माझी बातमी ऐकूनच नाही घेतली. ती बातमी तेवढी सांगा, तो फापट पसारा सांगू नका. सांगतो. काय फापट पसारा? बातमी मग सांगा ना. सांगतो, पण त्यापूर्वी तुम्हाला माझा बॅकग्राऊंड समजणं अत्यंत आवश्यक आहे. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. वय वर्ष 77. स्टील गोईंग. कुठे? शिवभक्त आहे. हर हर महादेव. वा छान हा, छान. दर आठवड्याला शिवमहापुराण बघतोच. अजून एकही एपिसोड चुकवलेला नाही. झालंच तर सोमवारकडून फक्त साबुदाण्याची खिचडी आणि ताप एवढाच आहे. आणि अगदीच वाटलं तर बेल फळाच्या लोणच्याची एखादी पोटपास. बॅक टू द पॉइंट. नाना जर तिथे असतील तर मला त्यांना एक महत्वाची बातमी द्यायची आहे. हो तीच महत्वाची बातमी तुम्ही मला द्या. सांगतो लवकर. एकदम फ्रंट पेजची न्यूज आहे. हो आमचं फ्रंट पेज कधीच लागले. आओ चला. हा अरे तो दिग्दर्शक बोलला ना मला तुम्हाला उचलायला म्हणून उचललं. थांबा. जा दिग्दर्शक फालतू विनोद मारतो. थांबून घे. मग नीट बोला ना. एक तर तुमचा दिग्दन पण बरोबर नाही आणि म्हणून मला बोलताय. उलटे प्लगच करणार नाही मी. आओ चला. हा उचला एखादी बातमी. त्या राजकारणाच्या बातम्या रोजच्याच आहे. पण मी जी बातमी तुम्हाला देणार आहे ती बातमी कमालीची महत्वाची आहे. शतकानुशतकामध्ये एखाद्याच वेळी घडणारी घटना आहे. पुन्हा कॉल कट केलास ना? नाही ग, यावेळी मी नाही फोन कट केला, तो आपोआपच कट झाला. अरे का? आले काय चूळ मारताय? मग तसं करा ना. आता रागात दिसताय. आणि आता बातमी तेवढी सांगा, मुद्द्याचा बोला. सांगतो त्याची काय गंमत झाली. आमची जी चाळ आहे ती द्यायची रिडेव्हलपमेंटला. ही गंमत आहे? नाही, खरी गंमत पुढे. गंमत खरी पुढे आहे गंमत पुढे. गंमत पुढे करी. हो हे कोण आहेत? हे चाळीतले रहिवाशी. मग हे असे एक एक का बोलताय? एकी नाही ना. त्यामुळे आलेला बिल्डर पळून जातो. म्हणून महाशिवरात्रीचं निमित्त साधून मिशन रिडेव्हलपमेंट झालाच पाहिजे. ह्या विषयाला धरून एक मीटिंग बोलावली. मी बोला हर हर महादेव. चला बसून घ्या. मीटिंगची वेळ झाली. चला येताय ना मीटिंगला. आता आपण आलोय पोहरी चाळी. त्यांच्या मीटिंगचा विषय मिशन रिडेव्हलपमेंट. बातमी काय आहे ती अजून माधवला कळली नाहीये. कळेल. माधव अरे माणसं कुठे आहेत? माणसं कशाला? अरे मीटिंग ठेवली ना यांनी. ओ एकोटे, ही मीटिंगची माणसं कुठे आहेत? म्हणजे तेच सांगायचं राहिलं. मीटिंग बोलावली पण आलंच नाही. मग माझा काय टाइमपास करते तुम्ही इथे? तरी मी तुला म्हणत होतो हे बातम्या वगैरे काय सांगणार नाही. तू चाल इकडे. चाळकरांची उपस्थिती असावी म्हणून मी सगळ्यांना भांग स्पॉन्सर केली. आता बघा कशा हावरासारखी येतील बघा. बोला हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शंभो. सगळ्यांना भांग वाटून मी विषयाला हात घातला. मी म्हणालो हे बघा मी गुड इव्हनिंग.
हे बघा, मी एक बिल्डर आणलाय, तुम्ही मला फक्त 7 द्या. असं बोलल्यावर यांनी 7 ग्लास पुढे गेलं. मग 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 मी त्यांना सक्त ताकीद दिली. मी म्हणालो, हे बघा, विषय संपल्याशिवाय कोणालाही परत ताक मिळणार नाही. हो, भांग होती ना. भांग होती ना, मी पण प्यायलं. चांगली. सॉरी, थँक्यू. हे बघा, विषय संपल्याशिवाय कोणालाही परत भांग मिळणार नाही. विषय संपला. असं बोलल्यावर यांनी माझा विषय संपवला. मग 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 मी पुन्हा विषयाला हात घातला. मी म्हणालो, हे बघा, मी जो बिल्डर आणलाय तोच बिल्डिंग बांधणार. ठहरो, बिल्डिंग का हमारा बिल्डर ही बांधेगा. तो क्या है, हमको एक्स्ट्रा पार्किंग देने वाला है. हमारा 3 रूट के गाड़ी है ना. हाँ, 1 2 3 पार्किंग पार्किंग फुल. हमार पैसा हमार बिल्डर. लड़का बहुत मस्ती करता है. ते सगळं जाऊ दे की हो. मी काय म्हणते, माझंच बिल्डर बिल्डिंग बांधणार, तुम्हाला स्विमिंग पूल बांधून देणार असतो. मोरी तांबा स्विमिंग पूल पाहिजे. हो, तुम्ही समजा राहू द्या. माझा बिल्डर देणार आहे. 2 किचन, 4 संडास, 2 बाथरूम काहीतरी देणार होतं मला. एक मोठे, मला तुमचा बिल्डर पटलाय. पटलाय? हो, माझा बिल्डर पटलाय? हो, तुमचाच बिल्डर बिल्डिंग बांधेल, पण माझा रुमाली गवंडी बांधायला. हो हो, ऐका ना, इथे सगळ्यांकडेच बिल्डर आहे. बोललो ना, एकही नाही. मग रिडेव्हलपमेंट कसं होणार? तोच तर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तुमचा गहन आहे, पण कॉमन आहे. ही बातमी मला काय फ्रंट पेजवरची वाटत नाही. आपण एक काम करू, दुसऱ्या किंवा 4थ्या पेजवर छापून देऊ. ही बातमीच नाही आहे. मग बातमी कुठे आहे? बातमी पुढे आहे. मग ती सांगा ना. सांगतो. बसा. हे बघा, गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. गुड आफ्टरनून. टाइम हो गया. हे बघा, आपल्याला जर बिल्डिंग बांधायची असेल तर आपलं एकमत होणं गरजेचं आहे. त्यामुळे एकमुखानं डिसिजन द्या. नाही जा. असं बोलल्यावर यांनी माझा विषय धुडकावून लावला. पुढे 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 माझ्या आता पायाची आग पुस्तकात चालली आहे. माझ्या पण मस्तकाची आग पाय चालली आहे. बातमी सांगतो. सांगतो तर भांग्याचं पातीला उचललं. भांग्याचं पातीला उचललं. भांग्याचं पातीला उचललं. भांग्याचं पातीला उचललं. फिरून नाही मागे पाहिलं. फिरून नाही मागे पाहिलं. दिली नाही रहिवाशांनी साथ. दिली नाही आम्हाला साथ. निघालो तिकडून मी रागातली. घरात शिरला काय सांगू तुम्हाला. बातमी सांगा. खाली पाण्याचं हे भलं मोठं थारोळं साचलेलं. शंकराच्या पिंडीवर पाणी टप 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 गळावं. तसं माझ्या फ्रीज मध्ये पाणी टप टप गळतंय. हो, त्या मंडळाच्या प्रदीर्घ बैठकीत जेवढा विषय ताणला जात नाही ना, तेवढा तुम्ही ताणताय. बातमी सांगा आणि या फ्रीज मधून बाहेर या बघू जरा. हो, त्या फ्रीज मधून बाहेर आलो तर बातमी कुठून मिळणार. हा, आता आपल्याला उलट फ्रीजचा आग डोकवायची आहे. चला, येताय ना फ्रीज मध्ये. त्याचं काय आहे, नाटकातला माणूस आहे, त्यामुळे बातमीतील नाट्यपूर्णता गमवायला तो काही तयार नाहीये. तर पाणी कसलं गळतंय हे बघण्यासाठी मी फ्रीजचं दार उघडलं. तर पाणी कसलं गळतंय हे बघण्यासाठी मी फ्रीजचं दार उघडलं. काय पुढे पुढे
तर पाणी कसलं गळतं हे बघण्यासाठी मी फ्रीजचं दार आणि माझं असं लक्षात आलं की फ्रीज डिफ्रॉस्ट करायचं राहिलेलं आहे. बाहेर लाफी विषय गंभीर आहे. म्हणून मी ट्रे बाहेर काढला. आणि काय सांगू तुम्हाला. बातमी सांगा. माधव, अरे ते हल्ली दाखवतात ना, डेड बॉडी कापून फ्रीज मध्ये ठेवतात. मला तसलंच काहीतरी वाटतंय. आपण निघूया इथून. चल. तीच बातमी साक्षात ईश्वरी रूपात माझ्या डोळ्यासमोर प्रकट झालेली. बातमी आणि ईश्वरी रूपात. हो ना. ट्रे मध्ये बर्फ साठलेला आणि बर्फात काय तयार झालं होतं माहितीये? साक्षात शिवलिंग. बर्फात शिवलिंग. शंकाच नको. आत गेलो बायकोला उठवायला. हो नीट चला, नीट चला. आगे एंट्री आली. ये. ती घोरत होती. तिला गदा गदा हलवलं. म्हटलं बे उठ 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 उठ. काय? साक्षात शंभो महादेव भक्ताच्या भेटीला लिंग रूपात प्रकट झालेले आहेत. काय? काही बोलता? अगं हो खरंच? चला मग मला एवढ्या रात्री कोण आला तुमचा? एवढ्या रात्री कधी कोणी येतं का? काय आलं? अगं बाई, अगं बाई, अगं बाई. आता रुगल. डिक्टो काय म्हणतेस? शिवलिंगच आहे ते साक्षात. इतकी वर्ष सोमवार केले खिचडी खाऊन, त्याला फळ आज आलं. एवढं बोलून तिने फ्रीज समोर ओल्यातच रटांगण घातलं. मग पहिल्या प्रथम तिने काय केलं असेल? काय केलं असेल म्हणजे ऑब्विसली तिने लुगडा बदलला असणार. हो नाही, ते ओलं लुगडं अंगावर असतानाच पहिलं प्रथम तिने फ्रीजचं दार लावून घेतलं. इथून दार उघडं ठेवलं तर इथून नाही का जाणार शिवलिंग? तशी ती प्रसंगावधानी आहे हे मला नसतं सुचले.
अहो आधी अमेरिकेला फोन लावा. कोणाला? अभिजितला. त्याला घरात शिवलिंग प्रकट झाल्याची सांगा. बातमी. त्याला म्हणावं तिथूनच जोड हात आणि शिवलिंगाला काय म्हणतात ते कळव. रिगार्ड्स. मी आज जाऊन घेऊन येते आरतीचं ताट. आता अमेरिकेत किती वाजले असतील? नाही माहिती हो. अभिजित ऑफिसला निघाला असेल का? अहो खरंच नाही माहिती. याची पर्वा न करता मी लगेचच फोन लावला. हॅलो अभि बेटा. काय बोलतोय हा? तशीच काही महत्वाची बातमी असल्याशिवाय मला वेळी फोन करत जाऊ नका. तशी त्याची आम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच आहे. हॅलो. अरे देत नाही. शिवलिंग प्रकट झालंय आपल्या फ्रीज मध्ये. हा, माझ्या इतक्या वर्षाच्या तपश्चर्येला आज फळ आलं. तू आधी रिसोर बाजूला ठेव. के मानेत पकडलास, हात जोडलेस. शाबास. पोहोचला तुझा नमस्कार शंभू महादेवाला. डॅड नाव फ्रीज उघडा. पण फ्रीज उघडला तर शिवलिंग वितळून नाही का जाणार? लिसन फर्स्ट. आजची ट्रेनची अर्धा लिटरची दुधाची पिशवी असेल. हाय रे हाय. चेअर करा. चेअर हाडा. अरे पण सांडू दे. फ्रॉम माय साइड अभिषेक करा पिंडीवर. गुड आयडिया. हे मला कसं सुचलं नाही बरं. तू खरोखरच हुशार म्हटला पाहिजे. उगाच नाही तो अमेरिकेला गेला. मी करतो अभिषेक. अभिजित तू काळजी करू नको. फक्त थोडस दूध उद्याच्या चहासाठी बाजूला काढून ठेवतो. चालेल ना? चालेल. हाय इज मॉम. आनंदाच्या घरात खेळण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीये. नको. बाकी कच्च्या कंडिशन मध्ये आल्यावरती मीच करेन तिला फोन. आणि आता जर तुम्हाला मला फोन करायचा असेल तर ऑफिसच्या फोनवर करा. गुड डे. गुड नाईट. आता तुम्ही अजिबात वेळ दौडू नका. तातडीने निघा आणि सोबत एक फोटोग्राफर आणा. रंगीत फोटो काढणारा. शिवलिंगाचे रंगीत फोटो झळकले पाहिजे बघा. माधव, पांढऱ्या बर्फाच्या शिवलिंगाचे फोटो रंगीत कसे येणार? आणि जरी आले तरी आपल्याकडे फोटोग्राफर नाहीये सांगते. हो एक गोटे. हे शिवलिंग आहे या भासही असू शकतो ना. त्याला काही पुरावा? हो. पुरावा? हा प्रश्न तुम्ही मला विचारणार याची मला खात्री होतीच. म्हणून तर मी शेजारच्या धोत्रे काकांना बोलावून आणले. धोत्रे काका? हा, ते गेल्याच वर्षी अमरनाथाची यात्रा करून आले. ते बर्फाचं शिवलिंग त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलेले आहे. म्हटलं शंकाच नको. थांबा, त्यांना बोलवतो. ओ धोत्रे. भाऊजी. धोत्रे. भाऊजी. हे माझे पत्र त्या धन्याला कैलासी वासी राहतो तयाला. पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला. ही वेडी वाकडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेशील का? आणि अज्ञान मुड बालक धरुणी हात मस्तकी धरशील का? हे तुझे भजन कसे करा
कसे करावे ठाऊक मजला नाही नाही जे भजन तूच करून घे कलावान मी नाही कोणी मानू नका यात आमचे काय शंकराची सर्व लेकरे तोच पिता तोच माय शिवदर्शनाला जायचं लगेच शिवदर्शनाला जायचं आनंद पोटात माझ्या नवीन लिहिलंय करकरीत भारी हो कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हे कोण? पत्रकार. नमस्कार, मधुकर यशवंत धोत्रे म्हणजे मी. MYD PWD रिटायर गव्हर्नमेंट ऑफिसर, BA ऑनर रिटायर गव्हर्नमेंट सर्वंट बोलतोय मी. या लिहून घ्या. आहे अमरनाथासारखं नाही हो नाही म्हणतात ते धोत्रे भाऊजी आहे अमरनाथाचं शिवलिंग साक्षात अगदी 100%. तोच आकार अगदी 100%. तोच पांढरा शुभ्र बर्फ अगदी 100%. सर्टिफाय बाय माय आय. झालं काय झालं हो झालं काय तुमचं? झालं काय आले सदाशिवराव बोलवायला मला. होतो जेवत मी दुतला तसाच हात घालून गंजी फ्राक फुसत हात धोतराला चढवला नाही शर्ट सुद्धा. ऐकताय ना? बोलतायत ना? हो बोलताय ना? बोलतोय ना. चढवला नाही शर्ट सुद्धा. उघडलं फ्रीजचं दार घाईघाईने त्यांनी उभं मला करून समोर संपलं सांडलं माझ्या धोतरावर भांड समोर ठेवलेल्या आमटीचं शिळ्या. परवा त्याची पण घेईल कोण वाईट वाटून सांडलेल्या आमटीबद्दल धोतरावरच्या. हसताना दिसत तळपताना अमरनाथाचं साक्षात शिवलिंग समोर. मस्ती मिळवले. डाऊटच नको डाऊट. होत तयार बर्फाचं शिवलिंग अगदी असंच अमरनाथाला. त्यापेक्षा मोठं असतं यापेक्षा मोठं ते. पण व्हायचंय प्रकट घरी भक्ताच्या शहरातल्या. तर भाग आहे होण देवाला रूपात छोट्या फ्रीज मध्ये मावेल एवढ्या. बस Keep quiet. वाह बघा फिटलं पारणं डोळ्यांचं. म्हणाली ही सुद्धा आमची असती कुणकुण याची थोडी.
होणार प्रकट शिवलिंग इथे तर नसतो गेलो अमरनाथाला तिकडे. एवढा खर्च करून आपण पण समजायचं असं होता लावायचा सोसवायला भूरदंड आपल्याला शंकराला दिल के राज खोले. हो धोत्रे, ह्याला काही पुरावा आहे का? पुरावा हा आहे ना पुरावा एक मोठे. नाही, मला नाही माहित. आहे ना पुरावा. नाही धुतला डाग सांडलेल्या अमटीचा धोतरावरचा पाहू शकता तो पुरावा म्हणून. पाहू शकता 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 पुरावा. काय व घेताय ना? एक बोटे, आम्ही येईपर्यंत हे शिवलिंग वितळून जाईल. असं कसं विटळ? आम्ही फ्रीजचं दार गच्च लावून घेतलेलं आहे. काय मग येताय ना? माधव, कॉल कट केलास ना? हो. का? अगं इलॉजिकल बोलतोय तो. अरे काहीतरी इंटरेस्टिंग सांगत होते ते पुढे. इंटरेस्टिंग असेल इंटरेस्टिंग, पण बातमीचं काय? अगं इथे आपला पेपर छापून झालाय आणि या माणसाला वाटतं की ह्याची बातमी फ्रंट पेजवर छापावी का? अगं लोक हसतील, नाना कामावरनं काढून टाकतील मला. केवळ नानांचा मित्र म्हणून मी इतका वेळ याच्याशी बोललो, पण आता नाही. बस त्यापेक्षा मी दुसरी बातमी शोधायला जातो ना. हॅलो माधव, अरे कधी जाणार आहेस तू ती बातमी कव्हर करायला? हो नाना, ती बातमी नाहीये. साफ साफ खोटं बोलतोय तो माणूस. ते फ्रीज मध्ये साचलेला बर्फ, ती शंकराची पिंड, फ्रीज महादेव, काही. आणि नाना त्याचं म्हणणं आहे सगळ्या लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे. नाना आपण सत्य सांगतो, सत्य हेच. अरे हेच सत्य तू इतकी वर्ष सांगत आलायस. काही बदललंय का? या आपल्या दैनिक मंगल प्रभातची प्रगती पाहतोयस ना? हे बघ, अरे ही बातमी आपल्या कचेरीची भरभराट करेल. नाना, मला खरंच वाटतंय का आपण ही बातमी छापावी? नाही, तसं ठरलंय आधी. म्हणजे मी ठरवलंय. तू जा तर तिथे आधी, मग तुला कळेल ना बातमी काय आहे ते. मी सुद्धा तिथेच पोहोचतोय. अरे मला आरतीचा मान देतायत ते. त्या फ्रीज महादेवची आरती करतानाचा फोटो उद्याच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आला पाहिजे. लवकर जा. पी 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 पी. मंडळी, काय वाटतं? माधव आपली प्रामाणिकता सोडेल की नाही? की नाना बेंद्रेंचं ऐकून तो ती बातमी कव्हर करायला जाईल? सगळं काही आता माधववर आहे. त्याच्यावर ठरेल पुढची गोष्ट. तोपर्यंत तुम्ही वडा समोसे खाऊन घ्या. मंडळाने आमच्यासाठी नाश्ता आणलाय, आम्ही खाऊन घेतो. म्हणजे पुढचा अंक आणखी जोरदार सादर करू. धन्यवाद की त्यांनी आम्हाला LICचे प्रतिनिधी म्हणून इथे बोलवलं आणि तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिली. तर हा जो थोडका 5 मिनिटाचा वेळ आहे तुमचा दुसरा अंक सुरू होण्याच्या मध्ये, तर त्यात काही महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, ते कृपा करून ऐकावी, जी तुमच्या सगळ्यांच्या फायद्याची आहे. खास करून महिला वर्ग जो इथे असेल त्या महिला वर्गाने खास करून थोडं लक्ष द्या. कदाचित तुम्ही हे 5 मिनटं जर मिस केली तर बऱ्यापैकी महत्त्वाची माहिती तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, मी LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ याचा प्रतिनिधी आहे. मी इथल्या हेड ऑफिसला अधिकारी म्हणून कार्यरत करतो, मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या अनुषंगाने इथे येण्याचा योग आला. तर मी LICबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांकडे LICच्या पॉलिसी असतील, आमचे एजंट बंधू भगिनी तुमच्याकडे येतात. तुमच्यापैकी पण काही लोक एजन्सी त्यांनी केलेली असेल, त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही.
परंतु आत्ता या नाटकाच्या अंकामध्ये लाडकी बहीण योजनेचं नाव निघालं है ना. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आता काढली 1 जुलैपासनं, आणि आपण बघतो की कोट्यावधी लोकांनी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ना. तुमच्यापैकी काही लोकांनी केलं असेल, परंतु बऱ्यापैकी लोकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की LIC सुद्धा अशा प्रकारची एक योजना, अशा प्रकारची नाही, ही वेगळी आहे. ती योजना आता लवकरच आणत आहे, लेडी करिअर एजंट म्हणून, ज्याला आपण स्मार्ट वुमन म्हणू शकतो. तर महिलांच्या करिअरसाठी एक योजना आणत आहे, ती लवकरच घोषित होईल आणि तुम्हाला ती कळेल सुद्धा. या योजनेचा लाभ सर्व महिला घेऊ शकतात, कारण ही योजना फक्त महिलांसाठी आहे. त्याच्यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेली कुठलीही मुलगी असो किंवा महिला असो 18 वर्षाच्या वर पाहिजे आणि 10वी पास पाहिजे. फक्त या दोनच अटी आहेत. 18 वर्ष वय झालेलं असलं पाहिजे, 10वी पास पाहिजे. या 2 अटी पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांना ही संधी आहे की त्यांनी LICच्या लेडी करिअर एजंट म्हणून सहभाग घ्यावा. त्यात तुम्हाला पहिल्या वर्षी 7,000 रुपये महिना, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना, असं 2,16,000 रुपये 3 वर्षात स्टायपंड मिळणार आहे. 3 वर्षात, बरोबर आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून एजन्सी घ्यावीच लागेल, बरोबर आहे. कारण LIC ही काय करते तुम्हाला माहिती आहे, लोकांना संरक्षण देते, त्यांच्या विमा पॉलिसी असतात त्यांना. ते कार्यात तुम्हाला सहभाग द्यावा लागेल आणि थोडंफार कार्य त्यात करावं लागेल. ते तुमच्याकडनं कसं करायचं, तुम्ही कसं करायचं, सगळं ट्रेनिंग तुम्हाला दिल्या जाईल. एक परीक्षासुद्धा त्या गोष्टीसाठी तुमची ऑनलाईन घेतल्या जाईल. ती फार सोपी असते आणि सगळे लोक त्यात तुम्ही पास व्हाल. परंतु ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला 7,000 रुपये महिना पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिना, तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना हा मिळेल फक्त मुलींना आणि महिलांना. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, यात फक्त जे LICमध्ये कर्मचारी असतील, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील किंवा LIC एजंटच्या घरचे लोक असतील त्यांना सहभाग घेता येणार नाही. उर्वरित सगळं माता बहिणी मुली या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणून माझी या मंचाद्वारे विनंती आहे की ही योजना तुमच्या सर्व घरातल्या महिलांना, भगिनींना, मुलींना, कॉलेजला जाणाऱ्या मुलींना सांगा. सध्या शिकवा आणि कमवा आणि शिकवा ही सुद्धा संकल्पना बऱ्यापैकी चालली आहे. इथे ते करिअर गायडन्सचे पण सुद्धा काही प्रतिनिधी आले होते. त्यांचीसुद्धा माझी विनंती आहे या सर्वांना, तुमच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या प्रतिनिधींना, की या योजनेचा प्रचार आणि प्रसार करा. आणि यात सहभागी होण्यासाठी काय करायचं, तर आज माझ्यासोबत जे उभे आहेत ते सुधीर आगरे आहेत. हे सुद्धा प्रतितयश विमा प्रतिनिधी आहे. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे इथे सायन भागात राहतात, प्रतीक्षानगरला, आणि गेल्या 18 वर्षापासनं हे LICचं काम करतात आणि ते पूर्ण भारतात नंबर 1 आहेत. पूर्ण ऑल इंडियामध्ये नंबर 1 चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर आहेत, CL आहे. आणि यांना दुसऱ्यांना एजन्सी नेमणूक करण्याचा अधिकारसुद्धा LICने दिला आहे. तर ही जी महिलांसाठी योजना सांगितली, या योजनेचं सभासद तर तुम्ही यांच्या थ्रू घेऊ शकता. तर यांचा नंबर नोट करून घ्याल. यांचा स्टॉलसुद्धा यांना आपण बाहेर लावायला सांगितलेला आहे. आणि जशी योजना येईल तसं तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, तुम्ही हे ऐकून घेतलं आणि इथे आलात त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. मी सुधीरला विनंती करतो की त्याने 2 शब्द आपल्याबद्दल इंट्रोडक्शन द्या. 2 शब्दात. नमस्कार, मी इथे सायनमध्येच राहतो आणि 24 वर्षे झाली मला खरं एजन्सीमध्ये. काही एजंटही असतील, पण एजन्सी करिअर काय असतं समजलं ते वेगळंच आहे. पण पहिली गोष्ट असं आहे की आपण राहतो मुंबईमध्ये, बरोबर आहे. आज मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जर छोटा मोठा जरी धंदा करतो किंवा व्यापार करतो तो मुंबईमध्येच राहतो. तुम्ही अंबानीचं नाव ऐकलं असाल, बरोबर ना. अंबानी कुठे राहतो? मी माझ्या वडिलांना सारखा प्रश्न विचारायचो. वडील मला सांगायचे की काय करतो, म्हटलं अंबानी कुठे राहतो, तर राहतो तो कुठे, वाळकेश्वरला, बरोबर की नाही. त्याच्याकडे इतका पैसा आहे की तो पनवेल किंवा आपल्या कोकण पट्ट्यामध्ये अख्खं जागा घेऊन मोठा राजवाडा बांधू शकतो की नाही. पण तरी सुद्धा तो इथे अशी उभी इमारत केली त्यांनी, बरोबर ना. कुठे राहतो तो? इथे मुंबईमध्ये, नेपेन्सी रोडच्या इथे, बरोबर आहे. का राहतो तो इथे? एवढी गर्दी असते, एवढं पोल्युशन आहे,
समजलं, तरी सुद्धा तो इथे राहतो. असं का? कधी विचार केला कधी कोणी? कारण की त्याला एक गोष्ट माहिती आहे, मुंबादेवी त्यालाच पावते जो मुंबईमध्ये व्यापार करतो. कारण की एवढं लक्षात घ्या, कोणताही जेवढे भले कंगना रनावत असो कोणी असो, जेवढे ऍक्टर आहेत ते सुद्धा इथेच आलेले आहेत. आणि इथे बघितलेत ना, जेवढे कोणताही भैया विरार बसेवरून इथे येत नाही धंदा करायला, तो इथेच पाणीपुरीची गाडी लावतो आणि इथेच धंदा करतो आणि इथेच राहतो. आपणच काही जण आता हे मोजकेच टिकलेलो आहोत इथे मुंबईमध्ये, जे आपण आता आई वडिलांची काही प्रॉपर्टी आहे म्हणून आपण इथे आहोत. माझा मित्र अतिक्रमणमध्ये एक आहे, मला काय बोलतो नाना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की बाहेर पडल्यावरती फक्त कोणाकोणावरती जागेवरती बघ, कोणाकोणाच्या जागा आहेत त्या. एक कोणाकोपरे असतात ना, पानपट्टीची गाडी, पाणीपुरीची गाडी, समजलं? हे आपल्याला वाटतं छोटासा धंदा, चहाची टपरी, हे छोटासा धंदा आहे, पण खरोखरच त्या धंद्यामधून खूप मोठं प्रॉफिट होतं. जसं त्यांनी पण पहिलं पेट्रोलच विकत होता, अंबानीने डायरेक्ट श्रीमंती नाही गाठली, पेट्रोल पंपवरतीच विकत होता. असे कित्येक जण आहेत की जे छोट्या छोट्या धंद्यामधून पण चांगलं उत्पन्न कमवलेलं आहे. मी तुम्हाला माझ्या मार्फत का सांगतो, कारण की ही एजन्सी तुमचं करिअर आहे. मी तुम्हाला ही एजन्सीच घ्या, समजलं? जे जेंट्स आहेत ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला फोर्स नाही करत, पण शक्यतो छोट्या मोठ्या धंद्यात उतरून आपल्याला आपलं उद्योजक आपण आहोत हे पण साध्य करायचे. जर आज आपण उभे कुठे आहोत आपण? शिवाजी महाराजांच्या इथे. आज महाराजांची काय घोषणा होती? स्वराज्य. कोणाचं स्वराज्य? आपलं स्वराज्य. आणि आपण कुठे काम करतो? मारवाड्याकडे, गुजरात्यांकडे. का असं का? ओके, समजलं? तर आपण आपल्या महाराजांच्यासाठी खास करून छोट्या काने आपल्या मुलांना पण उद्योजक म्हणून घोषित करा. तुम्हाला वाटत असेल छोटीशी गोष्ट उद्योजक म्हणून, जसं आज मी तुम्हाला समजवतोय ना, तसं आमच्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये एका फक्त लेडीला सांगितलं, ती मला काय बोलली, दादा मला पण करायचंय. साधा पिझ्झाचा धंदा लावला तिने बिल्डिंगच्या खाली. किती? पिझ्झाचा धंदा लावला. एकच गोष्ट, पहिल्याच दिवशी 1600 रुपयाचा धंदा झाला, ती रडायला लागली. आज तिला गावी अक्षरशः उद्योजिका म्हणून घोषित केल्यावरती ती बोलायला लागली की काय असतं धंदा. म्हणून छोटासा का नाही धंदा करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे? आणि आमचे प्लॅम्पलेट आहेतच तसे, अजून काय माहिती हवी असेल तर देऊच आम्ही. ठीक आहे? धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार. अंक दुसरा आणि शेवटचा सादर करतो 2 अंकी नाटक फ्रीज महादेव.
घेण्याची फार जुनी सवय. हा म्हणजे एखाद्या वांग्याचा, मुळ्याचा किंवा बटाट्याचा आकार गणपतीचा असतो आणि मग तिथे भक्तांची एकच गर्दी उसळते. अहो मागे एकदा एका भाजीवाल्याला त्याच्या पोत्यात साक्षात शंकराचं दर्शन घडवणारा कांदा सापडला होता. काय तर म्हणे वरच्या पातीच्या भागातून गंगा वाहते. त्यावेळी ही बातमी वर्तमानपत्रात फोटो सकट प्रसिद्ध झाली होती आणि त्या भाजीवाल्याकडे शिवभक्तांची एकच गर्दी उसळली होती. हा म्हणजे त्या भाजीवाल्याकडची भाजी तर हा म्हणता खपलीच, पण शिवभक्त असणाऱ्या एका मराठी चित्रपट निर्मात्याने तो कांदा, माफ करा, शंकर कांदा तब्बल 10 लाख रुपये मोजून विकत घेण्याची तयारी दाखवली. भाजीवाला खरं तर एवढा स्वयंभू दैवत विकायलाच तयार नव्हता, पण ज्या पोत्यात हा कांदा सापडला ते पोतच त्या निर्मात्याने आणखी 2 लाख रुपये भरून विकत घेण्याची तयारी दाखवल्यावर मोठ्या नाईलाजानेच भाजीवाल्याला तो कांदा, माफ करा, शंकर कांदा विकावा लागला. पण आजही भाजीवाल्याच्या गाळ्यात मागे त्या शंकर कांद्याचा फोटो फ्रेम करून लावलाय. त्या काळच्या वर्तमानपत्रांची कात्रणही त्याने फोटो फ्रेम करून लावली. चित्र विचित्र नाव धारण करणारी बरीच देवळं, तुल्या, पत्र्या, भिकारदास, जिलभ्या मारुती, पासोड्या विठोबा, पुण्या मुरलीधर, गुंडाचा, मातीचा गणपती वगैरे वगैरे वगैरे. त्यात कदाचित आता या नव्या देवाच्या देवळाची भर सुद्धा पडेल. फ्रीज महादेव मंदिर. नाना बेंद्रेंचं ऐकून माधव ऐकोट्यांकडे आलाय खरा, पण तो ही बातमी कव्हर करतोय की नाही ते पाहावं लागेल. माधव, मला काय माहिती, विचार. एक बोटे कोण आहे? नमस्कार तर करा, चला या. एक बोटे कोण आहेत? अरे भजन करा, भजन. दाखवताय ना शिवलिंग? या 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 पण पटकन पाहायचा शिवलिंग. ठेवलं तर इथून नाही का जाणार शिवलिंग? प्रसंगावधानी अर्धांगिनी. तुम्ही खरोखरच भाग्यवान. प्रेसवाले म्हणून तुम्हाला दार घडून दर्शनाला येणाऱ्यांना म्हटलं आम्ही तुम्ही फ्रीजच्या बंद दाराचंच दर्शन घ्या. देवाचा गाभारा नाही का रात्रीचा बंद ठेवत, तसंच हे भक्तांनाही ही भूमिका पटली. घ्या चटकन दर्शन. किल्ली जाणार होती ना? किल्ली? कसली किल्ली हो? गाभाऱ्याची. गाभाऱ्याची म्हणजे फ्रीजची. फ्रीज? हो, तुम्ही फ्रीज का लॉक केलाय? अहो थांबा, कळलं. त्या फ्रीजचं दार उघडं ठेवलं तर ते शिवलिंग वितळून जाईल. हो एक बोटे, हो एक बोटे, हे फ्रीजचं दार आता लॉक आहे ना? मी निघतोय, चला. किल्ली जाणवायलाच होती. मग ती तुम्हाला जाणवायला हवी होती. आता हे काय करायचंय ते सांगा. हा, एक्स्ट्रा किल्ली आहे वाटतं. मी शोधते.
प्रसंगावधानी गेली धावली. मी चांगल्याची किल्ली शोधतो. हा काय करताय काय शोधताय काय? फ्रीजची किल्ली हरवली. काय माझ्या जानव्याला बांधलेली. काय किल्लीला बांधलं जानवं काय हरवलं जानवं तर उघडायचं काय? फ्रीज. हा किल्ली हरवली आहे ना. काय किल्ली हरवली त्राईबा किल्ली हरवली त्राईबा किल्ली हरवली सापडली नाही सापडली माझी जोडवी का हरवली होती दिवाळीला आमच्या दिवाळीला. सापडलीची जोडवी का हरवली होती दिवाळीला आमच्या दिवाळीला. किल्ली चावी काय हे? जोडवी तुला किल्ली शोधायला पाठवलेलं ना. हो एक गोटे, आता ही किल्ली काही सापडत नाही ना, मी निघतोय. हो चला. हो माझ्यापेक्षा किल्ली महत्वाची आहे ना. अहो नाही, किल्लीपेक्षा तुम्ही महत्वाचे आहात. नाही किल्लीच महत्वाची आहे. जानव्याला बांधायची होती, चुकून करकुट्याला बांधली. चला गाभारा उघडूया. या दाखवा लवकर काय ते. नमः पार्वती पतये. शी काय घाण वास येतोय फ्रीज मध्ये. हा टोप बाहेर काढावं आधी. काय घाण ठेवली. आणि त्याच्या बाजूला आलेल्या असण्याची पेस्ट आहे ना, ती पण बाहेर काढा. अरे बियर पण आहे. हा काय हा माणूस मला आहे ना जरा विचित्रच वाटतो. हो जरा बाजूला हो. पण ठार अंधार आहे हो फ्रीज मध्ये. गेला आठवडाभर फ्रीज मधला बल्बच गेला. हिच्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यामुळे आमटी भात लगेचच हाताला लागतात. त्यामुळे बल्ब लावायचा आम्ही थोडा आळसच केला. पण हा अमरनाथाच्या गुहेसारखा इथे सुद्धा अंधार आहे ना. माधव, अरे फ्रीज मध्ये बर्फाचं छोटं टेमकाड आहे. हो ना, ते शिवलिंगाचीच काय गणपतीची किंवा दत्ताची प्रतिकृती म्हणून पण. तो बर्फ नाही. नाही तो बर्फच आहे आणि मी तो कुलूम कुलूम खाणार आहे. तो बर्फ नाही, जय बाप्पा आहे. बाप्पा कधी खातात का? हो तो बर्फच आहे आणि मी तो कुलूम कुलूम खाणार आहे. ओ आवडायला द्या होते का काय मागता आता. बर्फाचा शिवडी का कुडूम कुडूम खायला मागते की जाऊ काय काय कारटे देव खाऊचा तू का. ऐक चल ऐक चल हो कशाला मारताय तिला. लहान मुलं आहेत ती. अहो त्यांना राजा नागडा दिसला की ते राजा नागडा असंच म्हणणार ना. बाजूला कौवाताई आल्या कौवाताई. बसा तुम्ही आता. व्हीआयपी मुळे टाइम लागेल. बसा. ताई ताई भांग 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 माझा हे झालं आरसा कुठे. भांग भांग
घेते आधी दर्शन तरी घेऊ द्या. तर नमस्कार, मी कंगवा फिरवे. तर आपल्या वॉर्डमध्ये आज खूप मोठी घटना घडलेली आहे. साक्षात महादेव अवतरलेले आहेत आणि ही खूप मोठी ऐतिहासिक घटना घडलेली आहे. त्यामुळे आता सिद्धिविनायक शिर्डी तसंच हे श्री महादेव देवस्थान सुद्धा खूप मोठं होणार आहे. त्यामुळे आपण लगेचच आपले विद्युत मंत्री दादासाहेब फिरवे यांच्या स्मरणार्थ ओ काका, विद्युत मंत्री साहेब फिरवे आहेत ते. त्यांच्या खासदार निधीतून भव्य मंदिराची स्थापना होणार आहे आणि त्या मंदिरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही भाविक भक्तांसाठी शाल, मोजे, मफलर, स्वेटर दिला जाणार आहे. ते राहू द्या हो. हे शाल, स्वेटर, मफलर हे मंदिरासाठी कशाला पाहिजे बरं? अहो, आता मोठं देवस्थान झालं तर गाभाऱ्याचं वातावरण -48 डिग्री सेल्सिअस ठेवावं लागेल ना. नॉर्मल टेम्परेचरला शिवलिंग मिटून जाईल म्हणून. उगाच नाही तुम्हाला नगरसेविका केलं, तुम्हाला आमची समस्या कळली. हो, त्यामुळेच गाभारा झाल्यावर विशेष आकर्षण म्हणून वेडू अहो, विशेष आकर्षण म्हणून आपल्या राणी बागेतल्या पेंग्विनचा मुक्त संचारही ठेवणार आहोत. ते ठीक आहे. एवढं -48 डिग्री तापमान ठेवून एवढी वीज आणणार कुठनं? थांबा. विद्युत मंत्री दादासाहेब फिरवे म्हणजे टाईमच्या सख्खे वडील. म्हणजे एक फोन केला की केंद्रात वीज डायरेक्ट नगरात. वीज कधी संपणारच नाही, लाईट कधी जाणारच नाही. केंद्रातलं वीज फक्त फ्रीज महादेव मंदिरासाठी येणार आहे. तुम्हाला वीज पालिकेतून येते. हा, मग पालिकेतून वीज मागवा. इथे समस्या काय आहे? गरम होत आहे. हो, तुमचा विचार सोडा. लाईट गेले म्हणजे फ्रीज बंद पडलाय ना. गेल्या आठवड्याभर फ्रीज मधला बल्बच गेलाय. हिच्या वस्तू जागते. हो, तुम्हाला काय कळतंय? तुम्ही काय बोलताय? लाईट गेली आहे, फ्रीज बंद पडलाय, शिवलिंग वितळून जाईल. काय कळतंय का तुम्हाला? हे माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही खरोखरच हुशार म्हटले पाहिजे. तुम्ही सुद्धा अमेरिकेला जाणार. कंगवा हे बघा सध्या पालिकेत आमची सत्ता नाहीये. खोटं. पालिकेत पण यांचाच पक्ष आहे. हो काका, तसं असलं तरी तो गट वेगळा, आमचा गट वेगळा. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. लगडे का काय फुटले? कोण बोला रे? कोण बोला? हो, म्हणजे गाव फुटले. आतमध्ये शिवलिंगाचं काय झालं असेल काय माहिती. नाही. हे बघा, कोणीही काळजी करू नका. आमच्या हॉलमध्ये प्रकट झालेलं हे शिवलिंग वाचवण्याची जबाबदारी माझी. जनरेटर मागवा लगेच. जनरेटर पार्सल येत. तोपर्यंत काय करायचं? हो, काय करायचं काय वहिनी? आधी ते फ्रीजचं दार उघडा. आतमध्ये देव गुदमरतोय. उघडा. देवाला सुद्धा नैसर्गिक हवा जायला हवी. अहो, तो दिवा विझवा आधी, ऊब लागेल ना. आणि हो, या रूम मध्ये ज्या काही हॉट गोष्टी असतील त्या पहिले बाहेर जाऊ द्या. शोधा काय हॉट आहे का बघा बरं. वितळायला नाही पाहिजे. शोधा हॉट गोष्टी बाहेर. हो, अहो, तुम्ही कुठे चालला? तुम्ही म्हणालात ना हॉट गोष्टी बाहेर जाऊ द्या. काय या हॉट होत्या काय? त्यांना ताप आला असेल.
अहो थांबा 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 बाई तू पण होतेस? एश्शो अहो फ्रीज मध्ये ठेवले होते ना काय गरम मसाले ट्रॉफीची चाय सुटते. अजून काय गरम असेल तर ते पण बाहेर काढ. हो त्या फ्रीज मध्ये काही गरम का असेल सांगा मला. वस्तू थंड होण्यासाठी आपण फ्रीज मध्ये ठेवतो ना. तुमचे गरम मसाले पण थंड झाले. आपण फ्रीज कशाला गरम ते गरम. हो जनरेटर. ट्रॅफिक ट्रॅफिक एवढ्या रात्री कोणती ट्रॅफिक हो? हो नाहीतर काय आपल्या फ्रीज महादेवाची कीर्ती किती महान आहे त्यामुळे ट्रॅफिक झालं असेल. हो पण फ्रीज चालवायला जनरेटर लागेल की नाही ते पण आलं पाहिजे ना वेळेवर. ओ थांबा एक मिनिट. थांबा. झालं 1 मिनिट बोला. अहो आमच्या घरात लाईट आहे. मला वाटतं एकच फेजचं लाईट गेलंय तर आपण हा फ्रीज माझ्या घरी नेऊया. गुड आयडिया. हो एक कुठे हो नाही हो काय करे थांबा इकडे या. जड आहे का? नाही 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 महादेव इथे आत्ताच अवतरले तर त्यांचं लगेच स्थलांतर नको करायला. काय बरोबर. अहो पण जर फ्रीज हलवलाच नाही तर देव राहणारच नाही. हे बघा आमच्या वॉर्ड मध्ये हे प्रकटलेले शिवलिंग वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. उचला फ्रीज. नाही 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 हा फ्रीज म्हणजे साक्षात आम्हाला अमरनाथाची गुहा. आता ही गुहा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची कशी गुहा? अहो काका पण आता उद्या मोठं देवस्थान करायचं झालं तर फ्रीज हलवावाच लागेल ना. तेव्हा बघू. तोपर्यंत सगळं झालेलं असेल. तोपर्यंत देऊळ बांधून झालेलं असेल. मग त्या देवळात आपण महादेवाची प्राणप्रतिष्ठा करू. काय बरोबर आहे पोटे. आणि असं इलेक्शन आल्याशिवाय तुम्ही देऊळ कुठे बांधणार आहात? म्हणजे आता का हळव करायची असं म्हणायचंय त्यांना. बरोबर आहे. माधव मगासपासून शिवलिंग वितळू नये म्हणून एकवटे एवढी काळजी घेत होते आणि आता असं अचानक विचित्र का वागायला लागले? हा मनुष्य मला आधीपासूनच विचित्र वाटतोय ग. ते काय नाही पिये तुम्ही फ्रीज शिफ्ट करा. चला उचला उचला उठा. नाही 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 आम्ही आमचा देव सोडणार नाही. थांबा हो कंगवाताई थांबा थांबा. हो कंगवाताई थांबा जरा. कोण तुम्ही? माझा मुलगा. बरं काय काम आहे? फॉर्च्युनरची बॅटरी काढून आणली आहे. बॅटरी लावणार फ्रीज लगेच चालू. वा बाजू. अरे वा फॉर्च्युनरची खालच्या फॉर्च्युनरची बॅटरी काढून आणली तू. MS014121 ताई आपल्या फॉर्च्युनरची बॅटरी काढून आणली. तिला फॉर्च्युनरच्या घरी जावं लागेल. राहू दे. हे बघा आमच्या वॉर्ड मध्ये प्रकटलेलं शिवलिंग वाचवण्यासाठी आमच्या फॉर्च्युनरची बॅटरी पण पुरवा. वा 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 वा. अभिजित नंतर चाळीतला हुशार पोरगा आत्ताच. तू सुद्धा थायलंडला जाणार. रशियाला जा. आधी फ्रीज चालू करू द्या. अरे पण बॅटरी लावण्यासाठी इन्व्हर्टर कुठे आहे रे आपल्याकडे? म्हणतेय चला फ्रीज माझ्या घरी नेऊ. नाही सरकणार. हा फ्रीज तुम्हाला इथून न्यायचा असेल तर तो आधी माझ्या प्रेतावरून द्या. असं जर असेल तर तुम्हाला माझ्याही प्रतावरून जावं लागेल. असं असेल तर तुम्हाला माझ्याही प्रेतावरून जावं लागेल. शाबाश वहिनी. आय एम प्राऊड ऑफ यू. अगे इथे घोर. आता नाटक फ्री प्रॉब्लेम कुठून मी घेऊ शकतो. घ्या तिकडे. जा खाली ती फॉर्च्युनरची बॅटरी लावून दे. आताच जातो. नाही फॉर्च्युनर मध्ये घरी जाऊ बरं का. अहो लाईट आली आहे आता तरी दर्शन द्या.
चला गाभारा उघडूया. नमः पार्वती पते. ओ माय गॉड. यस. साक्षात साक्षात शिवलिंग. पिये फोटो काढा. काही बाजूला वा. पिये माझा शिवलिंग सोबत फोटो काढा. सॉरी. आले का सगळे? हो. थांबा. पत्रकार. हो मी इकडे. आल्या. नाही हो. ओ नाही. सेल्फी घ्या. सेल्फी. चला आरतीला सुरुवात करा. माझ्या शिवाय आरती. माझा आरती करतानाचा फोटो काढायचा आहे ना लतिका. रंगुनी रंगात मधुर रंगुनी रंगात मधुर रंगुनी रंगात मधुर कोप घुमते ती. कठीण 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 किती कठीण 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 किती कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. हसत हसत फसवली हसत फसवली. काय नाना कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? भारी. पण माझ्याशिवाय आरती कशी होईल? कशी होईल? येताय ना आरतीला? माधव काढलास का फोटो त्या शिवलिंगाचा? एक फोटोकडून चांगली फुल फ्लेश बातमी. हो नाना बर्फाचं छोटं टेमकाड आहे आतमध्ये. जास्त बोलू नकोस. बस नाना घ्या ताट आरतीचं. थांबा. आरतीचा मान माझा आहे. हे का ताट घेताय? नाही आरतीचा मान माझा. अहो माझा मान आहे आरतीचा. माझा आहे. अहो माझा मान आहे. नाही माझा आहे. अहो एकटे काय आहे? माझा मान आहे ना. या कोण आहे तो? नाही माझा मान आहे. तुम्ही द्या इथे. द्या इथे. नाही. असं कसं? कोण इथे? मला ज्याची मी त्यालाच आणलं. पुण्याला आता हो हॅलो एकबोटे. कुठे यायचंय? विसरलात? तिथे आधी मीटिंग ठरलेली. खोली क्रमांक 80 लक्षात ठेवा. शंकराचा डमरू आणि तिसरा डोळा. डम 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 डम. या हे हा. वा. कुठे आहे शिवलिंग? कुठे आहे पिंड? बरं किती इंचाची आहे? किती फुटाची आहे? हो ते बर्फाचं छोटं टेमकाड आहे आतमध्ये. अरे बापरे. मी तर 20 फुटाच्या मंदिराचा ब्ल्यूप्रिंट घेऊन आलो होतो. ओ फाडा तुमची ब्ल्यूप्रिंट. मंदिर कसं बांधायचंय मॅडमने आधीच ठरवलंय. -40 डिग्री सेल्सिअस मंदिर. त्याचं चित्र मॅडमने आधीच काढून ठेवलंय. एक गोटे आपली डील ठरली होती ना? डील? असले डील? हो हे आमचं आधीच ठरलेलं. शिवलिंग इथे प्रकट होण्याच्या पण अगोदर. म्हणजे हे महादेवाचे परम भक्त. जगात कुठेही महादेव अवतरले तरी मंदिर हेच बांधणार. असं यांच्या आधीच ठरलेलं. जेव्हा यांना समजलं की माझ्या घरात फ्रीज मध्ये शिवलिंग प्रकट झालं तेव्हा ते येडेच झाले. हे असे ताई तुम्ही मागे वा. ओ पण आधी पण येऊन गेलेत मीटिंगला. हो ताई तुम्ही मागे वा. एक बोटे हे तुमचे बिल्डर आहेत ना? हो हे आपल्या चाळीचा रिडेव्हलपमेंट करायला आलेले. पण तो टॉवर बांधायचं भाग्य काय यांना मिळालंच नाही. म्हणून मीच म्हटलं की माझ्या घरात शिवलिंग अवतरलेलं आहे तर त्याचं मंदिर तुम्हीच बांधा. बरोबर एक मोठे बरोबर. किती नशीबवान तुम्ही. साक्षात अमरनाथाचं शिवलिंग तुमच्या घरात प्रकट झालंय. खरं तर राम मंदिर हेच बांधणार होते. त्यावेळी बिझी होते म्हणून ते रामावरून महादेवावरती शिफ्ट झाले. एक मिनिट सारखा एक मिनिट. पण तुम्ही रिडेव्हलपमेंट का नाही केली? पालिकेकडून परमिशन नाही मिळाली का? मी मिळवून देते ना. पालिकेतून परमिशन आहे पण इथे प्रत्येकाचा आपापला बिल्डर पण आहे आणि कोणाचं कोणाशी जुळतच नाहीये. एकी नाही ना.
एक मिनिट वा माग काही सरका तिकडं. अहो पण एक कुठे उद्या जाऊन हे जे ब्रिज महादेव मंदिर आहे आपल्या नवीन बिल्डिंग मध्येच बनेल ना. मंदिर एकीकडे बिल्डिंग दुसरीकडे असं कसं चालेल? नाही तर काय यांना आपला बिल्डर पटत नाही. त्याला आमचं काय बिल्डिंग कोणताही बिल्डर बांधून दे महादेवाचं मंदिर हेच बांधणार. असंच करावं लागेल. बिल्डर ठरेपर्यंत बराच वेळ होईल. त्याच्या अगोदर प्लीज महादेवाचं मंदिर झालंच पाहिजे. म्हणून आम्ही बिल्डिंग बांधण्याची वाटच बघणार नाही. डायरेक्ट महादेवाचं मंदिर बांधायचं. धोत्रे मला तर असं वाटतं इथे टॉवर पण उभारला जाणार नाही. बरोबर आहे. टॉवर पण उभारला जाणार नहीं नहीं भोलेनाथ जी का मंदिर हमारे चारी की शान है. फोकस ऑन माय वर्ड. तो का है आगे जाके वो हमारे टावर की भी शान होगी, हमारी सोसाइटी की भी शान होगी. इसलिए भोलेनाथ का मंदिर हमारी सोसाइटी में ही बनना चाहिए. माग्या मी काय म्हणते, आता हे मंदिर बांधतायत ना, केवढं पुण्याचं काम करतायत. मग याच पुण्यवान हातांनी टॉवर सुद्धा बांधला जाऊ. म्हणजे तुम्हाला आमचा बिल्डर मान्य? मान्य. आमचा बिल्डर मान्य? एक मताने बिल्डर ठरले. वा 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 वा. इमारत आणि मंदिर बांधण्याचं भाग्य मला लाभलं. हा म्हणजे महादेवाचा आशीर्वादच नाही का? बरं कंगवाताई कुठे गेल्या? बोला बोला बोला. कंगवाताई तुमच्या डोक्यात मंदिराबद्दल काय कल्पना आहे बरं सांगा. कंगवाताईंना अमरनाथाच्या गुहेसारखं मंदिर बांधायचं. -40°C असं तापमान असलेलं मंदिर बांधलंच म्हणून समजा. इमारतीला शोभेल असंच मंदिर बांधलं आणि अमरनाथाला शोभेल असंच मंदिर बांधलं म्हणून समजा. चालेल चालेल. मग आपण लवकरात लवकर कामाला सुरुवात करू आणि मंदिरासाठी पालिकेकडून मी परमिशन मिळवून देते. हा पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे. उद्या हातोडा चालू. चालेल चालेल. बरोबर बरोबर. उद्या नोटीस काढू घर खाली करायला. देवा काय रे तुझी ही लीला. बिल्डर ठरत नव्हता, टॉवर उभारला जात नव्हता, पण तो प्रश्न देवाने साक्षात इथे इथे प्रकट होऊन सोडवला. चला आरतीला सुरुवात करूया. माझ्याकडे द्या आरती. मला मला आरती पाहिजे. अहो असं कसं लेडीज फर्स्ट. नाही नाही पुरुष समानता हवी की नको. इमारत मी बांधणार आहे. अहो पण असं कसं मला एकवटीने स्वतः आमंत्रण दिले. माझा मान आहे आरती. शिवलिंग प्रकट झालं मला कळलंय. अहो मला तर प्रकट व्हायच्या आधीच मिळालंय. म्हणजे शिवलिंग प्रकट झालं अर्जंट मध्ये मिळालं. नाही नाही मान माझा आहे द्या. Jalva, yo blaze up the walk, fly it out to the beat. Come on, Jalva. Jalva, Jalva, yes we got it too, and every attitude. Yes, hot booty, come on baby, do you do me what? This mauka hai ye Jalva, this mauka hai ye Jalva, yo har bhi ye Jalva, maqsad bhi hai ye Jalva. आता आमचं इथलं महत्व एकदमच कमी झालं. आमचंच काय साऱ्यांचंच महत्व कमी झालं. अहो साक्षात शिवलिंगाचंही महत्व कमी झालंय. महत्व आलंय ते टीव्हीचं युनिट घेऊन येणाऱ्या 2025 जेनझी दिव्या प्रधान आणि कॅमेरामॅन सिग्मा डेव्हिडला. कुठे आहे शिवलिंग? शिवलिंग Where is one finger? एक बोटे. या मिस दिव्या, तुम्ही चहा घेणार की कॉफी? टी और कॉफी? क्या अगोदर शिवलिंगाचं दर्शन घेणार? नो 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 नो. यू हॅव टू टेक समथिंग. नाही हे टेकच घेणार. ओके नो प्रॉब्लेम. वी आर रेडी ऑलरेडी. कसंही तुम्ही लाईट लावून घ्या. आमच्या लाईट्स फारच पॉवरफुल आहे. तर हे शिवलिंग मेल्ट होईल, वितळून जाईल. तर आपण फक्त आरतीला सुरुवात करूया का? तुला काय वाटतं डेव्हिड? Oh yeah. David, socks will do. Don't remove. Okay, fine.
ओके दिव्याजी, नो प्रॉब्लेम. ओनली आरती विल डू. बट मॅडम, आर इंटरव्ह्यू माझा नियत. माझा नाही धोत्रेचा घ्या. घेणार घेणार घेणार. फ्रीज मध्ये अमरनाथाचं शिवलिंग आहे. हे धोत्रेच. ओके कम ऑन. एक बोटे काही इंग्रजीची कास सोडायला तयार नाही. आपला इंटरव्ह्यू काही शूट होणार नाही हे त्या तिघांनी मनातून ओळखले. त्यामुळे आरतीचं ताट गरम असून सुद्धा ते घट्ट पकडून येत. आधी हाताला चटके तेव्हा मिळते कवरेज हे त्यांना कळाले. सदाशिवराव एकबोट्यांच्या फ्रीज मध्ये प्रकटलेल्या ह्या शिवलिंगाला पाहून सारे शिवभक्त चकित आहे. या शिवलिंगाला पाहून त्यांना अमरनाथाच्या गुहेत प्रकटणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाची आठवण येत आहे. M.Y. धोत्रे त्यापैकी एक. सांगतो 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 मी या भक्तांना सर्व आहे ते अमरनाथाचं शिवलिंग पाहिले मी या डोळ्यांनी. करावं स्थापन मंदिर येथे करीन विनंती कळकळीची एक बोट्यांना मी. या जागी मंदिर उभारण्याच्या कल्पनेबाबत सदाशिवराव एकबोटे म्हणतात गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. आपल्याला जर मंदिर बांधायचं असेल तर आपलं एकमत होणं गरजेचं होतं. त्यामुळे तुम्ही उदार हस्ताने मदत करा हीच मी आपल्याला विनंती करेन. कॅमेरामॅन डेव्हिड सोबत दिव्या प्रधान. चला आरतीला सुरुवात करूया. गुड आयडिया. अभिजितला हीच बायको करूया. अहो त्या इथे माझा मान आहे. माझा मान. मला द्या हो. माझा मान आहे असं काय असं नाही हो. लेडीज फर्स्ट की नाही. ओ एकबोटे, माझा मान की रे. भांडू नका भांडू नका. शंकराचं मन मोठं आहे तशी त्याची आरतीही मोठी आहे. प्रत्येकाने एकेका कडव्याला आरतीचं ताट घ्या. हा आणि प्रेस प्रिंटिंग प्रेस फोटो काढून घ्या आणि तुम्ही शूट करा. ज्याच्या घरात शिवलिंग अवतरलेला आहे आरतीचा मान त्याला म्हणजे कोणाला? मला. आणि ज्याच्यामुळे सगळ्यांना खात्री पटली असे माझे परम मित्र धोत्रे. आम्ही दोघे आरतीचा मान पहिला गेला. हर हर महादेव. डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आम्हा मिळाला. एकमत होण्यासाठी देव प्रगट केला. ऐसा भक्त हवा जगा वेगळा. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू पावती ओ वाळू जय देव जय देव. कॉलेजचे धोंडीराज आता आठवले. कचेरीचे तुमच्या नशीब उजळले. छापूनी बातमी माझ्या पेपरात मंगल प्रभात प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू पावती ओ वाळू जय देव जय देव. निवडणुकीची चिंता मिटली. तुम्ही येऊन आमची समस्या सोडवली. नगरपालिकेची चिंता मिटली. फ्रीज महादेव साऱ्यांच्या आहे अंतरी. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू पावती ओ वाळू जय देव जय देव. माधव, आपल्याला वाटते तशी बातमी नाहीये. हे फ्रीज महादेव मंदिर सगळं खोटं आहे. अगं मी तुला आधीपासूनच म्हणत होतो ही सगळी अंधश्रद्धा आहे. नाही माधव, अंधश्रद्धा नाहीये. श्रद्धेचा घेतलेला गैरफायदा आहे. आणि हे मंदिर ते प्रगट नाही झाले, हे प्रगट केलं गेलंय.
म्हणजे इकडे ब्रिज महादेव मंदिर होईल स्थापना, ब्रिज महादेव मंदिर होईल स्थापना, धोत्रे लिखित आरती गाई भक्तगण, नवस्फूर्तीसाठी भरेल गाभा, दानपेटी मागे हा पुजारी उभा. जय देव जय देव. नवी बिल्डिंग नवी सोसायटी, संस्था ही नवी या देवस्थानाची, संस्थेचा आम्ही अध्यक्ष होणार, सूत्र सगळी माझ्या हाती ठेवणार. जय देव जय देव. अरे इथे संस्था झाल्यानंतर सोसायटी बांधल्यानंतर सगळी सूत्र या दोघांच्या हाती जाणार आहेत, ह्यांचे किस्से भरणार आहेत. खरंय ग, मला आधी एक बोटे आणि धोत्रे मूर्ख वाटत होते, पण ते मूर्ख असण्याचं नाटक करतायत आणि या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. एक्झॅक्टली. आपल्याला ही बातमी छापायला हवी. माधव, अरे काय बोलतोयस? अगं म्हणजे फ्रीज महादेव प्रकट झालेल्याची नाही, प्रकट केल्या गेलेल्या फ्रीज महादेवाची बातमी. नाना, आरती संपत आली आहे, बातमी छापायची आहे ना. माधव माधव, काढलास ना माझा फोटो आरती करतानाचा? आता पटकन जाऊन सकाळच्या वृत्तपत्राचा फ्रंट पेज बदल, ही बातमी छाप, माझा फोटो सकट. माधव, मला एक हेडलाईन सुचली. भक्तासाठी फ्रीज मध्ये प्रकट झाले महादेव. फ्रीज महादेव. हेडलाईन छान आहे, पण आपण त्याच्यात थोडासा बदल करू. भक्ताने स्वतःच्या स्वार्थासाठी फ्रीज मध्ये प्रकट केले महादेव. नाना, हे शिवलिंग थोतांड आहे. वा, माधव हुशार पत्रकार आहेस तू. पण ही बातमी खरी की खोटी हे महत्वाचं नाहीये, तर त्या मागची प्रसिद्धी महत्वाची आहे. अरे आपण केवळ आपलाच फायदा बघायचा. नाना, प्रसिद्धीसाठी मी ही बातमी नाही लिहिणार. मी तुला विचारत नाहीये, ऑर्डर देतोय. माधव, मी ही बातमी लिहिणार नाहीये. माधव, जास्त विचार करू नकोस, बातमी लिही. नाना, ओ खोटी बातमी लिहिणं माझ्या तत्वात बसत नाही, आणि माझ्या लेखणीलाही सत्य लिहायची सवय आहे, त्यामुळे तिलाही ते शोभणार नाही. ओ तत्वनिष्ठ पत्रकार, कधी कधी आपली तत्व बाजूला ठेवून काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. आजवर पेपरचा खप व्हावा म्हणून एवढे प्रयत्न केले, पण काही झालं का? आणि आता जर एवढी चांगली बातमी स्वतःहून चालून येते तर तू तिला नाही म्हणतोयस. पण नाना, बातमी खोटी असली तरी. माधव, अरे तुझं स्वप्न होतं ना या दैनिक मंगल प्रभातला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं. अरे तुझ्यासारखा पत्रकार आहे म्हणून तर आजवर मी निर्धास्त होतो. भविष्याची चिंता नव्हती मला. पण जर का आता तुझी तत्व आडवी येणार असतील ना, तर मला दैनिक मंगल प्रभातला टाळं लावावं लागेल. अरे नोकरी जाईल तुझी. पण जर का तू ही बातमी छापलीस तर आपल्या पेपरचा खप वाढेल. अरे आज तू एकटा आहेस ना, उद्या तुझ्या हाताखाली 100 लोक काम करतील. आणि माझं काय, मी आज आहे उद्या नाही. पण माझ्या नंतर मुख्य संपादक म्हणून तूच उभा राहशील. माधव, भविष्याचा विचार कर. आणि ही तुझी लेखणी खोटं लिहू शकत नाही ना. ही घे नवी लेखणी, आजपासून याने आणि स्वतःची आणि या दैनिक मंगल प्रभातची भरभराट हवी असेल ना, तर आजपासून ही लेखणी वापर. माधव, तू राजीनामा लिहायला घे, मी तयार आहे. राजीनामा लिहू आणि नंतर काय? अगं इतकी वर्ष पत्रकारिता करतोय, स्वतःला झोकून दिलंय, स्वतःचं आयुष्य अस्थिर करून टाकलंय, आणि आता दैनिक मंगल प्रभातला सोडणं म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात. आणि मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की पुन्हा शून्यापासून सुरुवात नाही करू शकत. मला आयुष्यात स्थिर व्हायचं, आणि या एका बातमीसाठी मी या नानांशी वाद घालून जॉबवर पाणी नाही सोडू शकत. माधव, अरे एक वेळेस घटना म्हणून आपण ही लिहिली असते, वाचक वाचून काही दिवसांनी विसरलेही असते. अरे पण इथे हे मंदिर उभं झालं तर एक परंपरा सुरू होईल
आणि ते समाजासाठी घातक ठरेल, तुला कळतंय का? हो अगं मला तुझं पटतंय. अरे मग बदल ना विचार. अगं पण विचार बदलला तरी मांडता कुठे येतोय? हे दैनिक मंगल प्रभात नानांच्या विचारांवर चालतं आणि या दैनिक मंगल प्रभातवर माझं पोट. बातमीपेक्षा नानांची आज्ञा महत्वाची आहे ग. सो मला बातमी ही छापावीच लागेल. माधव ऐक, आपण काहीतरी करू. माधव माधव नाना तेजस नार्वेकर, एकबोटे साहिल टपाल, एकबोटेंची बायको ज्ञानेश्वरी मंडलिक, एकबोटेंचा मुलगा अभिजित रसिक वाघमारे, धोत्रे ऋषी परब, धोत्रेंचा मुलगा श्लोक शेलार, नगरसेविका सेजल जाधव, पीए दिग्विजय जाधव, दिव्या प्रधान राजसी किंजरस्कर, जॉली चायवाली सायली साळवी, लहान मुलगी सिद्धी चव्हाण, लहान मुलीची आई निकिता मुणगेकर, बिल्डर स्वप्नील हराळे, रहिवासी सिद्धेश मोहिते, अंकिता पिंगळे, स्पंदन सोनावणे, यक्ष ठक्कर, धीरज गुरव, हर्षद रौंदर, राजेश येलवे, अनूप जाधव, नेपथ्य अद्वैत साप्ते, रंगभूषा सचिन वारिक, संगीत रसिक वाघमारे, ध्वनी संयोजन स्वप्नील जाधव, वेशभूषा शुभांगी सूर्यवंशी, प्रकाश योजना श्यामदादा चव्हाण. या नाटकाचे लेखक आहेत मुकुंद टाकसाळे आणि या कथेचं नाट्य रूपांतर केलंय सिद्धेश साळवी. दिग्दर्शक सूरज कोकरे, सहाय्यक दिग्दर्शक अमित पाटील, निर्मिती सूत्रधार सचिन हराळे आणि विशेष आभार ओमकार बुगडे, खालसा नाट्यश्रय, श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर भाडेकरू संघ ज्यांनी 2 महिने रंगीत तालमीसाठी आम्हाला जागा दिली. धन्यवाद. आता संध्याकाळी 4 वाजता तोडी मिल नाटकाचा प्रयोग आहे राणीबागेत अण्णाभाऊ साठे शाहीर सभागृहात. त्या नाटकात सूरज कोकरे स्वतः विविध भूमिकेत काम करतायत, तर नक्की त्या नाटकाला आज या. धन्यवाद.